हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? माहीत असणार तर चला आज तुमच्यासोबत मस्त अशी आपली मच्छी फ्राय पण दाखवणार आहे. त्याचबरोबर सकाळी टिफिनसाठी मी बनवलेलं होतं मस्त असं बोंबील, कारण की मम्मीने घेऊन आलेलं येताना आणि मलाही मी खूप दिवसातून खाणार आहे. मला खूप आवडतं सुकट, झिंगं, बोंबील वगैरे, आणि ते मी कसं करते तेही तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. अगदी सिंपल पद्धतीने एकदम झटपट होतं आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी लागतं, नाही का? आणि मम्मी पण जाणारच आहे उद्या, त्यामुळे मग आज छान असं मच्छीचं वगैरे बेत करणार आहे संध्याकाळी. तेच तुमच्यासोबतही शेअर करणार आहे मी. तर आता इथं बघा, मम्मीने नाशिकवरून येतानाच मस्त असे बोंबील वगैरे साफ करून आणलेले. फक्त मी कटिंग वगैरे करणार आहे, कारण की कटिंग करून आणि त्याला मस्त आपल्याला आता भाजून वगैरे घ्यायचं आहे. आणि भातसुद्धा लावलेला मस्त असं गरम, पण वाफच कुठून निघत होती कळत नव्हतं, नाही का? तर मग तेच आता ते बघितलेलं आहे आणि त्याला पण व्यवस्थित झाकून दिलेलं आहे. आणि इथंसुद्धा आता माझं चालू आहे कटिंग करायचं बोंबीलचं. तर मस्त असं आता मी करून घेत आहे. तर तुम्ही कसं बनवतात तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि मी बघा माझ्या पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने करते, काहीच अवघड नाही आहे. तर मस्त असं त्याला आता कट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या शेपमध्ये करू शकता, छोटं मोठं, नाही का? तर आता सगळ्यात पहिलं तरी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये बिना तेल टाकता आपल्याला मस्त असं आता बोंबील भाजून घ्यायचं आहे. वास येतो पण खायला खरंच खूप टेस्टी लागतं, म्हणजे तोंडाला चवच येते, नाही का? आणि मी खूप दिवसातून खात आहे आणि मला खूप आवडतं पण. तर पहिलं तरी आवडत नव्हतं, पण आता तरी खूप आवडतं. आणि झिंगंसुद्धा खूप छान लागतं, नाही का? सुकट आपलं त्याला कोण कोण ना काय नवीनच नाही का, ते छोटे छोटे असतात झिंगं, ते मला खूप आवडते. ते पण शिमला मिर्चमध्ये मी बनवत असते. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की म्हणजे सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असो, आता इथं बघू शकता भात होतं आपला आणि एका साईडला मी ते काढून घेतलेलं आहे प्लेटामध्ये आणि आपल्याला ते पाण्यात टाकून ठेवायचं आहे. जे आपण भाजून घेतलेलं आहे बोंबील, त्याला व्यवस्थित असं भाजून एका साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि कढईला मी धुवून घेतलेलं आहे आणि कढईसुद्धा आपली जेव्हा गरम होईल त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे तेल. तर हे शेंगदाण्याचं तेल आहे, खरं सांगते इतकं भारी लागतंय ना, खूप म्हणजे खूपच. आपण फॅट भरपूर असतं बरं का शेंगाच्या तेलामध्ये, पण तुम्ही थोडंही टाकलं ना इतका वास येतो ना मस्त घरात, खरंच खूप छान येतो. आणि भाज्यासुद्धा खूप टेस्टी लागतात, नाही का? तर बघू शकता मस्त असं मी कांदा भरपूर असं चिरलेला होता, 2 असं मीडियम साईजचे कांदे चिरलेले होते. आणि मी टोमॅटो वगैरे तर काय टाकणार नाही. आणि सकाळी मस्त अशी कोबीची भाजी वगैरे बनवली होती. दररोज विचार पडतो नाही का, कोणती भाजी करायची, काय करायची. तर कोबी होता म्हणून सकाळी कोबीच करून दिलेला होता. आणि इथं मी पटकन असं कांदा वगैरे फ्राय करून घेत आहे. तर आता तुम्ही बघू शकतात. तर आता हे झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, आणि एकीकडं पोरांनी सुद्धा इतका पसारा घालून ठेवलेला ना, म्हणजे मी गहू ठेवलेले आणि ते गहू सर्व आरवणी खाली सांडून दिलेले, तर तेच मी आता आवरून घेत आहे. एकीकडं आपलं स्वयंपाक असला तर एकीकडं पोरं घाण करून ठेवत असतात घरात, नाही का? आणि झालेलं आहे आता मी बघा तिथं टोमॅटो एक मीडियम साईजचा मम्मी बोलली घाल म्हणून, त्यामुळे मी घातला नाही, तर मी घालत नाही शक्यतो तर. आणि त्यानंतर बघा ते सगळं व्यवस्थित असे मसाले वगैरे टाकून मिक्स केलेले आहे आणि टोमॅटोही टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात धना पावडर, लाल चटणी पावडर, आपले हळदी पावडर, एसूर, हे सगळं टाकायचं आहे आपल्याला. आणि मीठ टाकलेलं आहे, मीठ थोडं कमीच टाकायचं सुकडला, नाहीतर काय होतं ना, सुकड पहिलंच ते असे थोडं खारपटपणाने असतात, त्यामुळे ते सुकलेले असतात ना, त्यामुळे थोडं कमीच टाकायचं. आणि त्याला मस्त असं पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे. आणि बघू शकता मस्त असं झालेलं आहे आपलं. आणि मस्त आता मी खायला घेतो आहे, तोपर्यंत मम्मीने थोडे भांडे होते, ते मम्मीने भांडे घासले. मम्मीला बसवलं जात नाही, नाही का, काम असले की. त्यानंतर मच्छी घ्यायला आलो आणि पहिल्यांदाच आम्ही हा टोल मासा घेतलेला. आणि घरी आलो की लाईटच गेलेली होती, मग थोडा वेळ तरी असा टाईमपास केला. तर आता इथं बघू शकता मच्छीला वगैरे मॅरिनेशन वगैरे करून ठेवलेलं आहे, म्हणजे रेडीमेड पॅकेट आणलेलं आणि त्यात फक्त घरातले आपले बेसिक मसाले टाकलेले आहेत. आणि त्यातच मस्त असं फ्राय केलेलं आहे. मासा एक नंबर होता, म्हणजे काटेसुद्धा नव्हते त्यात जास्त, आणि खूप छान लागत होता खायलासुद्धा.
त्यानंतर मम्मी बघा मस्त असे भाकऱ्या करत आहे आणि खूप छान भाकऱ्या होतात. दीदीकडनं मागवलेल्या आहे सोलापूरवरनं ज्वारी. आपली इथं मी घेत असते ना तर एवढे काही खास होत नाहीत आणि म्हणून दीदीकडनं मम्मीने घेऊन आलेली होती आणि मी तिला येताना सांगितलं होतं माझ्यासाठी पण 1-2-3 किलो घेऊन ये. मग तिने तेच घेऊन आलेलं. मग मी दळण वगैरे करून आणलेलं होतं ते ज्वारी. आणि नॉनव्हेजसोबत कसं आहे ना भाकरी एक नंबर लागते खायला. मग त्यामुळेच ते भाकरी बनवायला लावले. म्हणजे मी म्हणलं होतं मम्मीला की मी बनवते, पण मम्मी म्हणली थांब मी बनवून देते. तर मम्मीने मस्त अशा भाकऱ्या केलेल्या आहेत. मी भात वगैरे परत मी फ्राय पण करत होती मासे वगैरे पण आणि प्राउन्ससुद्धा आणले होते आम्ही अर्धा किलो इतके. आणि खरं सांगते इतके मस्त झाले. मला खूप आवडतात प्राउन्स. फक्त एकदाच खाल्लेले. पहिलं तर मला आवडत नव्हते, पण आता हल्ली म्हणजे खूप छान लागायला लागले नाहीत का. आणि मस्त त्याला ना फक्त हळदी मीठ आपलं एसूर वगैरेमध्ये फ्राय केलेले आहेत. आणि एक मसाला होता मच्छीला मॅरिनेशन करायचा, तो रेडीमेडच मिळतो. तो मसाला लावून ना त्याला मस्त असं फ्राय केलेलं आहे बघा. आणि मस्त अशी कोटिंग पण झालेली आहे. बाकी ह्याच्यात काहीच नाही अद्रक लसूण, फक्त थोडीशीच 1 चम्मचभरच अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली असेल मी. पण सांगते इतका मस्त झालेला ना स्वयंपाक. खूपच पोरांनी सुद्धा आवडीने खाल्लेला. पोरांना सुद्धा खूपच आवडलेला. तर आता इथं बघू शकता झालेलं आहे आणि मी इथं तळायचं काम चालू आहे आणि मम्मीचं पण तिथं हे आवरायचं चालू आहे भाकऱ्या बनवायचा. तर चला कंटिन्यू राहतो मी. आणि आतापर्यंत व्हिडिओवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईकही करत चला. खूप मेहनत लागते आणि तुम्हालाही माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये कळवत चला. आणि एका ताईंचा प्रश्न पण होता की तुमची मम्मी आणि तुमची मावशी वगैरे कुठे राहते, तर तेही मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवलेलं आहे. तरी सांगते मम्मी नाशिकला राहते आणि मावशी राहते पुण्यामध्ये आणि मी सुद्धा पुण्यातच राहत असते. तर असं आहे. बाकी तुमच्या मनात काही डाऊट असेल प्रश्न असेल तर तेही तुम्ही मला विचारू शकता. त्याचेही मी तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि मी देतच असते. तर चलो आता इथं बघू शकता झालेलं आहे. 1-2 बॅचमध्ये म्हणजे 3 बॅचमध्ये आपले मच्छी फ्राय करून घेतलेले मी. आणि मम्मीनी पण भाकरे 5 ते 6 भाकऱ्या केलेल्या भरपूर अशा आणि भात पण होता. आणि जेव्हा नॉनव्हेज असतं ना मच्छी वगैरे खाताना ना पोट असंच भरून जातं नाही का. आणि प्राऊन्सचं पण मम्मीने मस्त असं पातळ कालवण केलेलं आणि थोडेसे प्राऊन्स मस्त असे फ्राय पण केलेले होते आम्ही. आणि भाकऱ्या बघू शकता एकदम पातळ आणि मस्त असे टम फुगलेल्या मम्मीने भाकऱ्या बनवलेला. खरंच आईच्या चव कुणासारखी म्हणजे आईसारखी चव कुणाच्याच हाताला नसते, कोणत्या हॉटेलला नाही आणि कोणालाच नाही. त्यामुळे ना खरंच खूप मस्त मम्मी बनवते स्वयंपाक आणि मला सुद्धा खूप आवडतो. आणि तिच्याकडनंच बघून आम्ही भरपूर गोष्टीही शिकलेल्या आहेत स्वयंपाक. आणि कसं आहे ना घरात सुगरण म्हणलं तर आपली आईच असते. तर चला असू द्या. आणि इथं बघू शकता भाकऱ्या मम्मी कशा मस्त असे थापून घेत आहे. तर चला कंटिन्यू राहा. तर आता इथं बघू शकता मस्त असं कालवण झालेलं आहे आपलं कोळंबीचं. एक नंबर लागत होतं. एकदम टेस्टी, एकदम इझी बनवलेलं, काहीच हार्ड नव्हतं. त्यानंतर आता आम्ही इथं मच्छी पण माझ्या लास्ट झालेल्या आहेत. त्यानंतर पप्पांना पोळ्या पाहिल्या होत्या, तर पप्पांना पोळ्यांसाठी तयारी रात्रीच करून ठेवलेली आणि सकाळी मस्त पोळ्या बनवून दिलेल्या पप्पांना.
तर आजचं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.